तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार करण्यात आलेला होता। त्या दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही आरोपींना आता मुंबई पोलीस मुंबईमध्ये घेऊन आलेले आहेत। अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन आरोपी अटकेत आहेत। हे दोन्ही आरोपी आता मुंबईमध्ये त्यांना पोलीस घेऊन आलेले आहेत। थोड्याच वेळात मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। भुजमधून या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सलमानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी आता मुंबईत आणण्यात आले। की मुंबई पोलिसांची टीम आरोपींना घेऊन मुंबई विमानतळावरती दाखल झालेली आहे। या आरोपींना घेऊन आता पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने हे अधिकारी सगळे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांची गाडी आरोपींना घेऊन मुंबई विमानतळावरून पुढे निघालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आरोपींना कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे। खरं तर गुजरातच्या भुजमधून आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना विमानानं मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांची योग्य ती खबरदारी सुद्धा घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आरोपीला मेडिकल सुद्धा करण्यात येणार आहे। त्यानंतर आरोपींना पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये नेण्यात येईल। तिथे गुन्हे शाखेचे आयुक्त लक्ष्मी गौतम यांची पत्रकार नक्कीच कृष्णा, तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। मात्र आपण पाहतोय की दोन्ही आरोपींना आता मुंबई पोलीस मुंबई विमानतळावर घेऊन आलेले आहेत। थोड्याच वेळात मुंबई पोलिसांची एक पत्रकार परिषद देखील होणार आहे। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी या दोन्ही आरोपींनी पहाटेच्या सुमारास गोळीबार केलेला होता। एकूण 5 राऊंड फायर त्यांनी केलेले होते। त्यापैकी 4 राऊंड सलमान खानच्या घराच्या भिंतीवर, त्याचबरोबर कंपाऊंडच्या भिंतीवर, तर एक जिवंत काडतूस या ठिकाणी आढळून आलेलं होतं। त्यानंतर पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आणि सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर छायाचित्राच्या माध्यमातून या आरोपींची ओळख पटवण्यात आलेली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगचे हे आरोपी असल्याचं देखील बोललं जात आहे आणि या दोन्ही आरोपींना आता पोलिसांनी भुजमधून अटक केलेली आहे। गुजरातच्या भुजमध्ये या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। त्यानंतर त्यांना आता मुंबई पोलीस मुंबईमध्ये घेऊन आले।